Welcome to all the students here. We are studying the chapter number 10, that is cell and cell organelles. Last time we have seen about the parts of the cell in plant cell and animal cell and their difference. Some of the parts in the cell, they are common in both the cell. Now, today we will study about the components of a cell. Which are the different components of cell? This is the onion filling cell. Yes. Which are the components? First, that is the cell wall. Yes. Now you can see here cell wall. This is the cell wall. That is the uppermost, outermost. Yes. जे बाहेरचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं सेलच्या अवतीभोवती त्याला म्हणतात सेल वॉल. येस. इट इज फाउंड अराउंड अ सेल्स ऑफ अल्गी, फंगी अँड प्लांट्स. हे फक्त प्लांट सेलमध्ये असते. सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲबसेंट असतो. लक्षात घ्यायचं. इट इज मेनली इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड अ सेल मेम्ब्रेन. म्हणजे सगळ्यात बाहेरचं जे आवरण असतं ते म्हणजे सेल वॉल, ते सेलच्या प्रोटेक्शनसाठी असतं. इट इज कंपोज ऑफ, कशामुळे बनवलं असतं हे सेल वॉल? कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये सेल्युलोज असतात, पेक्टिन असतं. येस. त्यानंतर पॉलिमर्स म्हणजे लिग्निन, सुबिरिन, क्युटीन. येस. हे सेलवॉलमध्ये ॲड झाले असतात त्याच्यामुळे हे बनलेलं असतं. आता सेलवॉलचं फंक्शन काय असेल? व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सेल वॉल? दॅट इज टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. म्हणजे बाहेरून जे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस आहे, वॉटर असेल, न्यूट्रिएंट असेल, जे महत्त्वाचे आहेत, गरजेच्या वस्तू आहेत, ते मटेरियल मध्ये पास करायचं काम कोणाचं असतं? सेल वॉलचं असेल. आणि मध्ये जे असतात वेस्ट मटेरियल म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आता हा सेलच्या बाहेर टाकायचा असेल मग तो कार्बन डायऑक्साईड सेल वॉलमधून बाहेर येतो. वॉटर जर सेलमध्ये एंट्री करायचं असेल तर सेमी परमेबल मेम्ब्रेन असतं ते, आणि त्याच्यामध्ये वॉटर एंट्री करतो. सो सेल वॉल दॅट इज द आउटरमोस्ट पार्ट ऑफ द सेल or the cover around the cell membrane that is called as a cell wall. त्याचं फंक्शन काय बघितलं आपण? What is the function of cell wall? To support and to protect the cell by preventing entry of excess water in the cell. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आहे वॉटर तेवढंच प्रमाणात पास होणं सेलमध्ये त्याचं काम आहे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये वॉटरमध्ये जाऊ शकत नाही, जेवढी गरजेचं आहे तेवढंच. किंवा हार्मफुल सबस्टन्स असतील तर सेलमध्ये पास होणार नाहीत. वेस्ट प्रॉडक्टमध्ये असतील तर ते बाहेर येतील. दॅट इज द फंक्शन ऑफ सेल वॉल. आणि हे सगळं कशामुळे? आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला सेलचं स्ट्रक्चरमध्ये हे अशा प्रकारचं सेल वॉल आपल्याला दिसू शकतं. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो म्हणजे सेल मेम्ब्रेन ऑर इट इज कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे कसं असतं? बारीक असतं. इट इज अ थिन, फ्रॅगाईल आणि एकदम लवचिक असतं, इलॅस्टिक असतं कवर सेलच्या पद्धती दॅट सेपरेट द सेल कंपोनंट्स फ्रॉम अदर इन्व्हायरमेंट. द सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेन हे दोघांमध्ये असतात, प्लांट सेलमध्ये पण असतात आणि ॲनिमल सेलमध्ये असतात. सो स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असतं? हे प्रोटीन मॉलिक्युल्सचे 2 लेअरने बनलेले असतात, फॉस्फोलिपिड्स. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल. येस. म्हणजे एकदम पातळ असतं आणि याच्यामधून सबस्टन्सेस इझिली जातात. करता आता प्लांट सेलमध्ये दोघं असतात, पण ॲनिमल सेलमध्ये डायरेक्ट सेल मेम्ब्रेन असतं. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये काही इम्पॉर्टंट सबस्टन्स असतात ते मध्ये पास करायचं आणि काही वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते आतून बाहेर फेकायचं काम या सेल मेम्ब्रेनचं ॲनिमल सेलमध्ये करत असतो. येस. सो ड्यू टू द प्रॉपर्टी युजफुल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, सॉल्ट अँड ऑक्सिजन एंटर द सेल. येस. हे युजफुल आहेत. कोणकोणते? वॉटर, सॉल्ट आणि ऑक्सिजन, काही न्यूट्रिएंट असतील. आणि कार्बन डायऑक्साईड काय असतो? हा युजफुल नाही आहे, तो बाहेर फेकायचं काम या ठिकाणी हे सेल मेम्ब्रेनचं असतं. इफ एनी चेंजेस ऑकर आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस कंडिशन दॅट इज कॉल्ड एज होमिओस्टॅसिस. त्याला आपण म्हणतात होमिओस्टॅसिस. म्हणजे वातावरणात बदल होत असतात, बरोबर आहे. कधी टेम्परेचरमध्ये बदल होतो, कधी क्लायमेट त्या ठिकाणी बऱ्याच वेळा बदलतं, तर त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी होऊ देत नाही सेल मेम्ब्रेन. येस. तर त्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी आहेत. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, येस,
त्याच्यामध्ये सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एनर्जीचं त्या ठिकाणी हे असताना एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस हे दोन प्रकारच्या प्रोसेस असतात. आता एंडोसायटोसिसमध्ये काय असतं की टू गल्प ऑर इंगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट, म्हणजे बाहेरच्या वातावरणामधून त्या ठिकाणी इंगल्फ म्हणजे आत घेणे, आहे की नाही. येस, हे बघा एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. आता एंडोसायटोसिसमध्ये काय होतं, एंडोसायटोसिसमध्ये कोणती प्रोसेस होते, दिस इज द एंडोसायटोसिस दॅट इज अ टू गर्ल ऑर इंगल्फ फूड अँड अदर सबस्टन्स फ्रॉम अदर, म्हणजे बाहेरील वातावरणातून जे युजफुल सबस्टन्सेस आहे ते मध्ये ओढायचं काम, म्हणजे त्या प्रोसेसला म्हणतात एंडोसायटोसिस. आणि एक्झोसायटोसिस म्हणजे काय असतं बघा, एक्झोसायटोसिस मीन्स टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ द सेल, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वेस्ट मटेरियल आहे, तो सेलच्या बाहेर फेकायचं काम, ही जी प्रोसेस असते त्याला म्हणतात एक्झोसायटोसिस. सो एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस आर द टू प्रोसेसेस can be done through the cell membrane. So processes those that don't consume cellular energy, diffusion आणि osmosis. आता या ठिकाणी डिफ्युजन आणि ऑस्मोसिस काय असतं बघा, डिफ्युजनमध्ये काय असतं बघा, एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. यस, म्हणजे ऑक्सिजन सेलच्या मध्ये जाण्याची प्रोसेस ते म्हणजे डिफ्युजन, किंवा कार्बन डायऑक्साईड सेलच्या मध्ये आहे तो बाहेर येण्याची प्रोसेस म्हणजे डिफ्युजन. लक्षात घ्या, डिफ्युजन म्हणजे काय, एंट्री ऑफ ऑक्सिजन इनसाइड द सेल ऑर एक्झिट ऑफ कार्बन डायऑक्साईड आउटसाइड द सेल, दिस प्रोसेस दॅट इज कॉल्ड डिफ्युजन. आणि ॲस्मोसिस म्हणजे काय असतं बघा, द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर. येस, ट्रॅव्हलिंग वॉटर फ्रॉम मोर पार्ट म्हणजे जास्त पाण्या, ज्या ठिकाणी जास्त पाण्याची क्षमता असेल तिथून ते पाणी कमी क्षमतेच्या पाण्याकडे वाहून नेण्याची जी काही दिशा असते की जी प्रोसेस असते त्याला ऑस्मोसिस म्हणतात. द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर थ्रू अ सिलेक्टिव्हली मेम्ब्रेन, परमेबल मेम्ब्रेन, दॅट इज कॉल्ड ऑस्मोसिस. इट इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटी. आता तुम्हाला माहिती आहे, व्हेरी फॅमिलियर विथ ऑस्मोसिस. आपण रेझिन जर पाण्यात टाकले तर ते फुगतात, स्वेल होतात, किंवा मॅजिक बॉल्स तुम्हाला माहिती आहेत. आपण पाणी जर घेतलं, पाण्यामध्ये जर मॅजिक बॉल टाकले तर काय होणार, काही वेळेनंतर ते मॅजिक बॉल जे असतात एकदम छोटे असतात, बारीक बारीक गोळ्या असतात, ते मॅजिक बॉल पाण्यात टाकल्यानंतर ते फुगतात काही वेळेनंतर. कशामुळे, कारण त्या मॅजिक बॉलमध्ये काय असतं, पाणी नसतं, आणि मॅजिक बॉल आपण पाण्यात टाकल्यानंतर त्या मॅजिक बॉलच्या आजूबाजूला पाण्याची क्षमता जास्त असते, म्हणून हे पाणी काय असतं त्या मॅजिक बॉलमध्ये एंट्री करतं, कारण त्या मॅजिक बॉलचं जे कव्हर असतं ते सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे पातळ असतं, एक सच्छिद्र त्याला आपण म्हणतो, ठीक आहे नाही. आणि मग त्याच्यातून ते पाणी ते मॅजिक बॉलमध्ये एंट्री करतं आणि मग त्या ठिकाणी पाण्याची लेवल वाढते, म्हणजे जास्त प्रवाहाकडून पाणी कमी प्रवाहामध्ये एंट्री करतं आणि स्वेल, तो जो मॅजिक बॉल आहे तो फुगतो आणि तो मोठा झालेला आपल्याला दिसतो. ती जी प्रोसेस आहे ती सेलमध्ये पण होत असते, त्याला म्हणतात ऑस्मोसिस. आता ही जी ऑस्मोसिस प्रोसेस आहे बघा, या ठिकाणी यू कॅन सी वॉटर, आता पाणी बाहेर येत आहे, जास्त सेलच्या आत जर पाणी जास्त झालं तर ते बाहेर फेकलं जातं, सेलच्या याच्यामध्ये जर पाणी कमी असेल तर या ठिकाणी पाणी सेलच्या मध्ये जातं, सेलमध्ये जर पाण्याची लेवल जास्त झाली असेल तर ते पाणी बाहेर फेकलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेनकडून, म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, ऑस्मोसिस. येस, आता या ॲस्मोसिसमध्ये 3 प्रोसेस असतात, 3 टाईपचं सोल्युशन असतं. एक हे आयसोटोनिक सोल्युशन, येस लक्षात घ्या, आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. आता यामध्ये आयसोटोनिक सोल्युशनमध्ये काय असतात की आयसोटोनिक सोल्युशनमध्ये मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रोपोर्शन ऑफ वॉटर डोंट गो इन ऑर आउट, म्हणजे याच्यामध्ये बाहेर पाण्याची, सेलच्या बाहेर आणि सेलच्या आतमध्ये पाण्याची क्षमता म्हणजे पाण्याची लेवल सारखीच असते. आता दोघं बाजूला पाणी जर सेम असेल तर आतून सेलमध्ये पाणी जाऊ शकत नाही किंवा सेलच्या आत असलेलं पाणी बाहेर येऊ शकत नाही. अशा प्रकारचं जे सोल्युशन असेल त्याला म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन, लक्षात घ्या. दुसरं आहे बघा की हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, द सेल हॅज द लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर द सेल, दिस इज कॉल्ड ॲज एंडोमोसिस, और
म्हणजे याच्यामध्ये काय आहे, सेल हॅज लेस वॉटर, म्हणजे सेलमध्ये पाण्याची क्षमता कमी आहे दॅन आउटसाईड मीडियम, म्हणजे सेलच्या बाहेर पाणी जास्त आहे आणि सेलच्या मध्ये पाण्याची लेवल कमी आहे. जसं मॅजिक बॉल आहे, मॅजिक बॉलमध्ये काय आहे, पाण्याची क्षमता कमी आहे, पण मॅजिक बॉलच्या बाहेर पाणी आहे, म्हणून ते पाणी काय होईल, बाहेरील पाणी ते मॅजिक बॉलच्या आतमध्ये एंट्री करेल, सेमी परमनंट मेम्ब्रेन असतं त्याला, आणि तो मॅजिक बॉल वाढून जाईल, स्वेल होऊन जाईल. तर ही जी प्रोसेस आहे, सेलमध्ये जर अशी कंडिशन असेल, सेलच्या बाहेर जर पाण्याची क्षमता जास्त असेल, तर त्याला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. येस. इफ रेजिन्स आर केप्ट इन अ वॉटर, आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिड, फुगतात ते, टर्जिड म्हणजे फुगणे. अशा प्रकारे ते जे आहे ते कोणतं सोल्युशन झालं, हायपोटोनिक. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे हायपरटोनिक. येस. याच्यामध्ये काय असते, त्याच्या उलट, आता सेलच्या मध्ये पाण्याची क्षमता जास्त आहे, सेलच्या बाहेर कमी आहे, म्हणजे सेलच्या आतलं पाणी बाहेर फेकलं जाणं, त्याला म्हणायचं हायपरटोनिक. द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल, म्हणजे सेलच्या बाहेर येणार. फॉर एक्झाम्पल, इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन अ थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन, फ्रूटचे जर तुकडे आपण शुगर सोल्युशनमध्ये टाकलं, काय होणार, द वॉटर फ्रॉम द फ्रूट पीसेस एंटर्स द शुगर सोल्युशन, म्हणजे त्या फ्रूट पीसेसमध्ये जे पाणी असेल ते शुगर सोल्युशनमध्ये एंट्री होणार. सो द फ्रूट पीसेस श्रिंक आफ्टर अ व्हाईल. बरोबर आहे, म्हणजे काय होईल, त्याचं वजन हलकं होईल, है की नाही. इफ प्लांट सेल और एनिमल सेल इज केप्ट इन हायपरटोनिक सोल्युशन, वॉटर कम्स आउट ऑफ द सेल बाय द प्रोसेस ऑफ एक्झोऑस्मोसिस अँड देर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ सायटोप्लाझम. दिस प्रोसेस दॅट इज कॉल्ड प्लास्मोलायसिस. त्या ठिकाणी सेल हा स्ट्रेच होतो, त्याची साईज मोठी होती, त्याला म्हणतात प्लास्मोलिसिस. So this is the topic today we have studied in this video. What is this? What we have studied about? That is the cell wall. Means components of a cell. That is the first cell wall, second cell membrane. Cell membrane मध्ये दोन प्रकारचे प्रोसेस होतात, ते म्हणजे एंडोसाइटोसिस आणि दुसरी आहे एक्झोसाइटोसिस. एंडोसाइटोसिस म्हणजे काय, टू गल्फ और इंगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम अदर आउटर एन्व्हायरमेंट. आणि एक्झोसाइटोसिस म्हणजे काय, वेस्ट मटेरियल सेलमधून बाहेर फेकलं जाणं, त्याला एक्झोसाइटोसिस म्हणतात, म्हणजे बाहेर फेकणं. एंडो म्हणजे आत घेणे आणि एक्झोसाइट म्हणजे बाहेर. आणि ही जी प्रोसेस असतात या दोन प्रकारच्या होतात, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन म्हणजे काय, की ऑक्सिजन सेलमध्ये बाहेर, ऑक्सिजन सेलच्या मध्ये टाकणं किंवा कार्बन डायऑक्साईडच्या सेलमधून बाहेर फेकणं, ही डिफ्युजन झाली. ऑस्मोसिस म्हणजे काय, की त्या ठिकाणी पाणी जास्त क्षमतेकडून पाणी कमी क्षमतेकडे प्रवाहित होणं, ट्रान्सफर होणं, ती म्हणजे ऑस्मोसिस. आणि या ठिकाणी तीन प्रकारच्या प्रोसेस असतात, आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. सो नेक्स्ट सेल ऑर्गेनेल विल स्टडी अबाउट, दॅट इज द सायटोप्लाझम. सो नेक्स्ट दॅट इज द सायटोप्लाझम. So what is cytoplasm? You can see the structure of the cytoplasm. Here you will see this is the cytoplasm. काय फंक्शन आहे, सायटोप्लाझम एक फ्लुइड आहे बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस, त्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे. इट इज अ मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. नाउ what is cytoplasm? You just watch one video, then you understand about the structure of cytoplasm.